शुभ सकाळ मैत्रिणींनो, नमस्कार. सकाळ झालेली आहे आणि या ठिकाणी उगवता सूर्य तुम्ही बघू शकता. या ठिकाणी उगवता सूर्य आहे आणि आज आहे सुट्टीचा दिवस आणि त्यामुळे उठायला आज मला थोडासा लेटच झाला. 6:30 वाजता उठली होती आणि त्यानंतर अंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाली मस्त आणि त्यानंतर सगळ्या खिडक्या ज्या आहेत त्या उघडून दिल्या. हॉलची खिडकी, किचनची खिडकी, बेडरूमची खिडकी, सगळ्या खिडक्या उघड्या करून दिल्या. काय होतं, रात्रभर आपण सगळं बंद ठेवतो ना, तर सकाळी असं उघडं करून जर दिलं ना, सगळं घर थोडंसं मोकळं हवेशीर जर ठेवलं ना, घरात प्रसन्न वाटतं आणि म्हणजे आपण जो कुबट वास म्हणतो ना, तर तो अजिबातही येत नाही. तर आता काय होतं, बऱ्याच वेळेस कुणाच्याही जर घरी गेलं ना, थोडंसं असं कोंदट वास म्हणतो आपण किंवा उबट वास किंवा म्हणजे असं म्हणतो ना आपण खूप बंद बंद, तर असं अजिबात वाटत नाही. सकाळी झोपेतून उठले ना, सगळ्या खिडक्या मस्त मोकळ्या करून द्यायच्या. अगदी फ्रेश मस्त वाटतं. आणि त्यानंतर मग मी देवाचा पडदा देखील या ठिकाणी वरती करून दिलेला आहे. देवांना देखील वाटलं पाहिजे ना असतं मोकळं मोकळं छान मस्त, कारण रात्री मी पडदा लावून घेते देवाचा, कारण ते पण झोपलेले असतात. त्यामुळे मग मी पडदा लावून घेते आणि नंतर सकाळी उठली की अगोदर पडदावरती करते, खिडक्या वगैरे सगळ्या उघड्या करून देते आणि सकाळी बघू शकता सगळा पसारा तसाच आहे, कारण रात्री मला झोपायला लेट झाला. त्यामुळे मी कपड्यांच्या घड्या काही केल्या नाही. कपडे काढले तसेच मी कॉटवर सोफ्यावर ठेवून दिले होते. म्हटलं सकाळी उठलं की आवरेल. तर उठले झोपेतून, आंघोळ वगैरे झाली, सगळ्या खिडक्या अगोदर उघड्या करून दिले आणि अजून झाडझूड सगळी तशीच बाकी आहे. तर रात्रीही मी दही लावलं होतं, तर बघू शकता हे दही आहे आणि रात्री मी लावलं होतं. हे गाईचंच दही आहे लावलेलं मी आणि मस्त छान घट्ट झालं होतं. अजून तर हे सेट झालेलं नाही आहे, फक्त हे दही लावलेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यावर हे अजून छान घट्ट असं सेट होईल. तर मी याआधी काय करायची, अशी मोकळ्या भांड्यात लावायची दही, त्यामुळे ते असं थोडंसं पातळ व्हायचं किंवा चिकट व्हायचं. मग मी ह्यावेळेस काय केलं, असं जे उभं भांडं आहे ना, त्यात ही माझी किटली आहे, तर ह्या किटलीमध्ये म्हटलं यावेळेस लावून बघू. तर खरंच सांगते, अगदी छान मस्त दही लागलं होतं. कारण हे मला असं वाटतं की हे चारी म्हणजे असं व्यवस्थित बंद असल्यामुळे, छान उबदारमुळे ते दही छान सेट झालं. तर हे मला अजून कढी करायची होती, म्हणून 2 तास हे छान सेट होईल, त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता लागेल तसं मी ते काढून घेईन आणि हे दही शक्यतो उन्हाळ्यामध्ये मोडत नाही. आता हे दही संपलं की पुन्हा यामध्ये दूध टाकून दही करून घेईल. जवळजवळ 1.5 लिटरचं मी दही लावलेलं होतं, दुधाचं दही लावलेलं होतं. तर चला आता हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं मी दही. त्यानंतर घरातल्या कामांना सुरुवात केली. तर सगळ्यात अगोदर जो पसारा आहे ना, तो आवरून घेते. आता मी नियोजनानुसार काम करते नेहमी, त्यामुळे मला खूप पटकन माझे कामं आवरतात. ओवी आणि तिचे पप्पा तर अजून झोपलेलेच आहेत, कारण सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यावरती काय विचारायलाच नको. तर सगळे जे कपड्यांच्या घड्या अगोदर घालून घेते आणि ते व्यवस्थित कपाटांमध्ये ज्यांचे त्यांचे कपडे व्यवस्थित ठेवून देते. आणि मी काय करते, नेहमी घर आवरायचे असलं की जेवढा वरचा पसारा आहे ना, तो सगळा अगोदर आवरून घेते. असं नाही की थोडंसं झाडायचं, थोडंसं आवरायचं, थोडंसं झाडायचं, असं नाही. जेवढा सगळा पसारा आहे ना, तो आवरून घेते. तर ह्या ठिकाणी मी सगळे कपडे घडे घालून ठेवून दिले. टेडी जागच्या जागी ठेवून देईल. त्यानंतर बाकीचा थोडा छोटा छोटा जो पसारा आहे ना, तो सगळा उचलून जागेवर ठेवलेला आहे. त्यामुळे सगळं मोकळं होतं आपल्याला साफसफाई करायला, म्हणजे कसं म्हणतो, आपल्याला असं अडचण येत नाही, असं झटपट आवरलं जातं. तर सोफा देखील या ठिकाणी झटकून व्यवस्थित क्लीन केलेले आहे. तर एक इथे बॅग होती, तर ती देखील जागेवर ठेवली. टॉवेल पण इथे उचलून ठेवलेला आहे मी आणि हा सोफा देखील व्यवस्थित स्वच्छ मी क्लीन करून घेतलेला आहे. तर ह्या ठिकाणी ती बॅग आहे, तुम्हाला खूप दिसत असेल, तर ती ओवीच्या पप्पांची बॅग आहे, तर ती नेहमी तिथेच असते. तर ती जागा असते तिथे केलेली, कारण त्यांना नेहमी काम पडतं, त्यामुळे सगळं काढ घाल करण्यापेक्षा त्या तिथे बरी असते. तर अशी जागा मी चेंज करणार आहे. बघते कुठे त्याची जागा ठेवता येईल असं, कारण ड्रॉवरमध्ये तर नाही, ड्रॉवरमध्ये भरपूर भरलेलं आहे. तर आता सगळं झाडझटक करून घेतलेलं आहे, त्यामुळे त्यानंतर मग मी स्वच्छ घर झाडून घेतलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता अगदी छान सकाळी अगदी छान असं ऊन पण पडलेलं आहे आणि फ्रेश असं सकाळी छान अशी म्हणतो ना आपण झुळूक तशी घरामध्ये येत होती आणि त्यामुळे असं फ्रेश वाटत होतं, म्हणजे कंटाळा येत नव्हता कामाला. आणि ह्या असं सकाळी फ्रेश याच्यामध्ये ना कामं कधी होतात कळत नाही. आता मी काय करते, वेळ कसं देते की माझं पसारा बघून घेते की एवढं माझं किती वेळात आवरेल, त्यापेक्षा थोडासा वेळ कमी देते. म्हणजे जर घरात जास्त पसारा असेल तर 10 मिनटं 5 मिनटं असा वेळ देते. आता मग असे कपडे वगैरे होते, पसारा होता, मग मी म्हटलं 10 मिनटामध्ये माझा सगळा पसारा आवरून झाला पाहिजे. मग 10 मिनटामध्ये कपड्यांच्या घड्या घालून ठेवून दिल्या. त्यानंतर मग सगळा पसारा पुसून वगैरे घेतलं आणि बाकीच्या रूममधलं देखील मी आवरून घेतलेलं होतं. असं 10 मिनटात सगळं आवरून झालं. आता मी ठरवलेलं होतं की माझं 15 मिनटात सगळं घर झाडून झालं पाहिजे, त्यामुळे मग मी 15 मिनटात सगळं घर या ठिकाणी झाडून घेणार होते.
आणि सगळेच रूम जे आहे ना ते स्वच्छ अगोदर झाडून घ्यायच्या आणि कानेकोपरे सगळे जे आहे ना सकाळी सकाळी झाडून घ्यायचं. दिवसभर वरचे वर झाडलं तरी काही हरकत नाही, परंतु सकाळचा जो झाडू असतो ना, कानेकोपरे व्यवस्थित स्वच्छ झाडून घ्यायचे. म्हणजे काय होतं की असं म्हणतात, नेहमी ते बऱ्याचशा व्हिडिओ मी म्हणते की जिथे घरातल्या बाईचा हात फिरतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. तर मी सकाळी सकाळी हेच करते. सकाळी दरवाजा मागे असो, कानेकोपरे जे आहे ते सगळे स्वच्छ असे झाडून घेते. सगळा पसारा जागच्या जागी ठेवायचा. तर थोड्या वेळाने ओवी उठेल तेव्हा पुन्हा तिचं खेळण्याचा पसारा करेलच. तर या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित सगळं स्वच्छ झाडून घेतले आहे. आणि ते एक तुम्हाला सांगते की मी 4-5 दिवसापूर्वी ना झुरळांचं औषध टाकलं होतं. पावडर भेटली मला ती, तर ती पावडर टाकली त्याने बराच असा फरक पडला मला. तर मी 4 दिवसापूर्वी ती पावडर टाकलेली होती तेव्हा तर भरपूर असे झुरळ जे आहे ना ते मेले होते त्यामुळे. आणि त्यानंतर मग मी स्वच्छ झाडून पुसलं तरी पण त्याचा पॉवर तसाच होता. 2-3 दिवस थोडे झुरळ निघत होते आणि आत्तापर्यंत बरेचसे झुरळ माझे कमी झाले होते. तर ती पावडर कुठली काय अगदी छान आहे. आणि मेडिकलमधून आली ती ओवीच्या पप्पांनी, तर त्याचा खूप मला फरक जाणवला. भरपूर अशी झुरळ माझी कमी झाली. जरी आपण घर झाडं पुसलं ना तरी त्याचा पॉवर कमी होत नाही, म्हणजे झुरळ कमी होतच राहतात. आणि त्यामुळे ते मला औषध थोडं चांगलं वाटलं. तर सगळे घरं जे आहे ते स्वच्छ झाडून घेतले. झाडून घेतल्यानंतर मग या ठिकाणी मग मी स्वतःला 5 मिनटं वेळ दिला होता की 5 मिनटामध्ये माझे सगळं फर्निचर क्लीन करून झालं पाहिजे. आणि होतं. आणि 5 मिनटामध्ये माझे सगळे ज्या रूमचे फर्निचर आहे ना ते मी स्वच्छ क्लीन पुसून वगैरे घेतलं होतं. आणि आता यानंतर मी परत दिलेले होते स्वतःला 10 ते 15 मिनटं दिले होते. मला 10 ते 15 मिनटामध्ये सगळी फरशी पुसून झाली पाहिजे. आणि असं डोळ्यासमोर ठेवते मी, ह्या टाईममध्ये माझं एवढं काम झालंच पाहिजे. तर त्यामुळे काय होतं, माझे कामं जे आहे ना खूप लवकर होतात. आता जवळजवळ 1 तासामध्ये माझे सगळं जे घरातलं आहे ना ते आवरून झालं होतं. झाडून सगळा पसारा आवरला गेला होता. सगळं घर झाडलं गेलं होतं. फर्निचर पुसून झालं, फरशी पुसून झाली. म्हणजे सगळं घर जे आहे ना ते व्यवस्थित स्वच्छ म्हणतो ना आपण, ते साफसफाई घराची झाली होती. तर हे दोघं तर काय मगाशी सांगितलं झोपलेले, अजून काही उठले नाही आहे. तर त्यानंतर मग माझा नाश्ता वगैरे होईल. आणि ह्या ठिकाणी फरशी जी आहे ना किचनची ती देखील मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आणि तो ड्राय बाल्कनी देखील मी लगेच पुसून घेते. ती तशीच ठेवत नाही मी, ती रोज पुसते. म्हणजे तिथे देखील आपल्याला फ्रेश वाटतं. आणि आता हे असं दररोजचं म्हणजे हे काम जे आहे ना माझी ती रोजचीच आहे. आणि मी तुमच्यासोबत आहे ना माझं जे डेली लाईफ आहे किंवा रोजचं जे आयुष्य माझं कसं असतं तर ते दाखवण्याचा व्हिडिओमधनं प्रयत्न करत असते की मी माझं आयुष्य कसं जगते रोजचं. आणि मला असं वाटतं की खूपशा बायकांचं हे असंच असेल. फक्त थोडंफार जे जॉब करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांचं थोडंफार वेगळं असेल, परंतु शक्यतो ज्या घरून काही करतात किंवा घरी असतात त्यांचं असंच असेल. तर फरशी वगैरे पुसून झाली. फरशी पुसून झाल्यानंतर मग मी अशी छान देवपूजा करून घेतली अगोदर. आणि देवपूजा करून झाल्यानंतर लगेच रांगोळी देखील मी या ठिकाणी काढून घेतली या ठिकाणी. आणि रांगोळी तर माझ्या दारासमोर रोजच असते. मी रोज दारासमोर जी आहे ना ती रांगोळी काढते. आणि मस्त छान लक्ष्मीची पावलं उंबऱ्यावरती काढून घेतलेली आहेत. आणि उंबरा देखील मी पुसून वगैरे घेतलं होतं. सकाळी झाडून झटकून घेतला, पुसून घेतला. आणि समोरचा एरिया देखील मी स्वच्छ पुसून घेतला होता. गॅलरी पण मी पुसून घेतली होती. म्हणजे पुसायचं काही शिल्लक राहिलं नव्हतं. पुढचं मागचं दरवाजा मागचं सगळं आहे ना ते सगळं क्लीन करून घेतलं होतं. आणि त्यानंतर मस्त छान अशी रांगोळी काढून घेतली होती. आणि 2 बोटाची का होईना रांगोळी काढायचीच दारासमोर. तर असं मी का म्हणते, कारण असं म्हणतात की देवी लक्ष्मी मातेला रांगोळी खूप जास्त आवडते. त्यामुळे दारासमोर छोटीशी का होईना 2 बोटाची रांगोळी काढायचीच. रोज उंबरठा आणि काही वेळा कधी 5 मिनिटामध्ये होतं. तुम्हाला मागे सांगितलंच मी स्वतःला वेळ देते असं म्हणून 5 मिनिटात मी रांगोळी काढण्यासाठी दिले होते. तर उंबरठा व्यवस्थित पुसला. छान लक्ष्मी मातेची पावलं काढली, छोटीशी रांगोळी काढली, हळद-कुंकू अर्पण केलं. आणि उंबऱ्याचा देखील नमस्कार केला, कारण उंबऱ्यावर देखील देवतांचं स्थान असतं असं म्हणतात. त्यामुळे मग मी उंबऱ्याचा देखील या ठिकाणी नमस्कार करून घेतला होता. आणि यापुढे स्वयंपाकाला लागली मी. तो काही व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू नाही केला. कारण ओवी उठली होती, ती थोडीशी त्रास तिथे देत होती. त्यामुळे मग मी काही तिच्याकडे लक्ष दिलं, व्हिडिओ काही केला नाही. रांगोळी वगैरे काढली, तिला उठवलं, अंघोळी वगैरे झाल्या, नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर मग जवळजवळ एखाद्या तासानंतर मी पुन्हा स्वयंपाकाला लागली या ठिकाणी. तर मस्त आज मी सांगितलं होतं की कढी करणारी मग अशी बोलली होती, पण ओवीच्या पप्पांना कढी पकोडा खायचा होता. मग मी म्हटलं जर आता आज कढी पकोडा बनवूयात. आणि साधे जिरे मोहरी टाकलं, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकलं, आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आणि थोडंसे मेथीदाणे देखील या ठिकाणी मी टाकले होते. आणि छान मस्त खरपूस फोडणी करून घ्यायची.
आणि त्यानंतर मग कोथिंबीर देखील मी थोडंसं तेलातच टाकलेली होती. कढीपत्ता पण टाकला होता यामध्ये थोडासा आणि छान मस्त चुरचुरीत अशी फोडी तयार झाल्यानंतर थोडीशी हळद टाकलेली मी, अगदी थोडीशी. मी हळद कढीमध्ये थोडी कमीच वापरते. म्हणजे आपण जी पिवळी कढी म्हणतो ना, ती नाही करत मी. थोडीशी अशी सफेद म्हणतो ना आपण, सफेदसर तशी करते. थोडीशी हळद टाकते. त्यानंतर मग दही यामध्ये टाकते. आता दही मी व्यवस्थित छान फेटून घेतलं होतं. त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ देखील टाकलं आणि छान मिक्सरला ते बारीक करून घेतलं आणि ते टाकले यामध्ये. थोडीशी साखर टाकलेलं आहे आणि मीठ मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे, कारण कढी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे मग मी सगळ्यात शेवटी हे मीठ आहे ना ते टाकणार आहे गॅस बंद केल्यानंतर. आणि यानंतर मग मी लगेच पकोड्याची जी तयारी आहे ती करून घेते. अगदी साधे सिंपल मी पकोडे करणार आहे. थोडंसं चणा डाळीचं पीठ घेतलं, त्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित छान फेटून घेतलं आणि यानंतर मग मी याचे भजे करून घेणार आहे. तर थोडा सोडा देखील यामध्ये मी टाकलेला आहे आणि थोडासा सोडा टाकला होता. अगदी चिमूटभर सोडा यामध्ये टाकलेला होता मी. त्यामुळे भजे ना अगदी छान मस्त होतात. आणि तर सॉरी, आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती नुसतं आणि निघतं आहे. तर चला सॉरी त्यासाठी. तर या ठिकाणी भजे देखील मी काढून घेते आणि गरम गरम भजे जे आहे ना मी लगेच कढीमध्ये टाकून घेणार आहे आणि तोपर्यंत हे बघा. तर या ठिकाणी भजे टाकून घेते मी. तोपर्यंत लगेच हे जे तळलेले भजे आहे ना ते मी कढीमध्ये टाकून देणार आहे. तर मस्त छान असं या ठिकाणी कढी पकोडा जो आहे ना तो तयार झालेला आहे मस्त. तर लगेच मीठ देखील या ठिकाणी मी लगेच टाकून घेतलं होतं. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. काय असतं, आपण व्हिडिओ बघतो, सबस्क्राईब करतो, तर त्यासाठी कुणाच्या खिशातून ₹1 जात नाही, परंतु मला ना प्रोत्साहन भेटतं. पुढे जाण्यासाठी मला म्हणजे एक मार्ग भेटतो ना, तो मोकळा होतो, की मी छान आयुष्यामध्ये पुढे काहीतरी करू पाहण्याचा प्रयत्न करते. तर मला एक यशस्वी मार्ग यातून मिळणार आहे. कुणाच्याच खिशातून ₹1 पण जाणार नाही, परंतु मला मार्गदर्शन मिळेल. त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. तर चला या ठिकाणी चपाती देखील करून घेतलेला आहे आणि ओवीच पप्पांना गरम गरम जेवायला देते. तर चला पुन्हा भेटू नवीन छानशी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.